तिथे आम्हाला एका झाडाखाली एक बाई दिसली. 3:30 वाजता, रात्रीच्या 3:30 वाजता एक बाई दिसली. मग आपलं देवेंचा बंगला लागतो आणि तिथनं स्ट्रेट मग असं 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 उपनगरकडे जायला तो तिथनं एक रस्ता आणि इकडनं एक रस्ता आहे. म्हटलं आम्ही असं ह्या रस्त्याला टर्न घेणार. तर सर्व नाशिकच्या पब्लिकला माझ्याकडनं लई मोठा नमस्कार. आता रात्रीचे वाजले कितीतरी, आय डोंट नो. हे बघा झोपायचा प्रयत्न करते आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्यासोबत झालेली पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा हॉरर म्हणा, घोस्ट म्हणा, वॉट एव्हर तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. आणि मेन मुद्दा म्हणजे नाशिकमध्येच. ओके, तर झालं असं की आत्ता मागच्या ह्या गणपतीमध्ये आम्ही वादनाला जायचो. मिरवणुकी वगैरे असायच्या. तर ढोल पथकात मी आणि पृथ्वी आम्ही दोघं पण आहात. तर वादनाला जाताना आम्ही दोघं लिटरली सकाळी 1:30-2च्या आसपास गेलो आणि आम्हाला वादन करता करता म्हणजे कितवा नंबर असतो आपला त्या रोमध्ये, पहिला दुसरा तिसरा अशा नंबरच्या हिशोबाने जसं जसं आपलं एक 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 पथक जात जातं तसं तसा नंबर संपत जातो. तर आमचा काहीतरी 14वा नंबर होता आणि गावात पूर्ण रस्ता दिलेला असतो तेवढ्या ह्याच्यात ढोल वगैरे आम्हाला असतो तेवढ्या ह्याच्यात वाजवून मग आम्ही घरी येतो. तर बरेच पथक म्हणजे आता 1 नंबरचं असेल तर ते लवकर मानाचं वगैरे असं ते 4-5 सुरुवातीचे मग ते लवकर संपत जातात. म्हणजे जसं वेळ लवकर संपत जातो 11, 12, 1, 2 असं. तर असा विषय झाला की आमचं जे वादन होतं ते या गणपतीच्या मिरवणुकीला 2:30 वाजताच्या 2-2:30 वाजताच्या नाही 1:30-2 काहीतरी ह्याच दरम्यान आमचं वादन संपलं. म्हणजे मिरवणूक नव्हती संपली, भरपूर ढोल पथक बाकी होते पण आमची जे पथकाचं होतं ते तिथपर्यंत संपलं. म्हणजे ते शालिमार नाही चांदीच्या गणपतीच्या इथे येऊन काहीतरी तिथपर्यंत संपलं. आणि मग त्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झाले सगळे पथकातल्या मुलींचे वगैरे. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो तर तिथे पण त्यात पण आमचे एक विचित्र माणसाने भांडण केलं. म्हणजे पथकातल्या मुलींचे नावं घेतले. मग तिथे सगळं झालं. मग तिथे अजून थोडासा उशीर झाला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला निघायला जवळजवळ 2:30-3 असे काहीतरी झाले होते. आणि खूप हॉरर नाही आहे पण घडलेला किस्सा सांगते. ओके, तर 2:30-3 झालेले आणि आम्ही ॲज युजल मग तिकडनं चांदीच्या गणपतीच्या इथनं निघालो. मग तो काहीतरी रस्ता आहे आपला, त्या रस्त्याने आलो आणि मेन आपल्याला ते ज्या शंकरचा तो सर्कल लागतो त्या सर्कलच्या इथनं 2 रस्ते आहेत मला घराकडे जायला. एक आहे असं सरळ जातो जो तिथनं मधनं टाकळी रोड वगैरे असं फिरून जातो, असं ते टर्न